पुढे पुढे राम मंदिराच्या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे। हो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राम मंदिराच्या आंदोलनात कुठे होते असा थेट सवाल भाजपकडून विचारण्यात आला आणि त्यामुळे संजय राऊत यांनीही जळजळीत शब्दात उत्तर दिलं। परिणामी पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली आहे। अयोध्येत 22 जानेवारीला होणारा प्रतिष्ठापना सोहळा आता अवघ्या आठवड्यावर आलाय। दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना फोटोग्राफीवरून टीकेचा चांगलाच फ्लॅश मारला। राम मंदिराकरता आम्ही काठ्या खात होतो तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते असा वर्मी लागणारा राजकीय घाव देवेंद्र फडणवीसांनी घातला। तेव्हा कार सेवेला गेलो, पण उद्धवजी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं। तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे। देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवलेला असतानाच दुसरीकडून आमदार नितेश राणेंनी प्रतिस्पर्ध्यांवर तोफ डागली। राम मंदिराच्या आंदोलनातला एकतरी फोटो दाखवा अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांना खिजवलं। संजय राजाराम राऊतला सांगेन की खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदाच तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो, एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर सेवासाठी गेलेलात, हे एक पुरावा तू दाखव। भाजपकडून आलेल्या थेट हल्ल्यांनंतर ठाकरे गटात प्रचंड हलकल्लोळ माजला। परिणामी भाजपला जशास तसं उत्तर देण्याकरता संजय राऊतांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राजकीय रणांगणात उतरून शाब्दिक दांडपट्टा चालवला। राम मंदिर हा विषय जर फडणवीसांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला, तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या 30-35 वर्षातला राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा। फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी। राम मंदिराच्या आंदोलनात कुणी सहभाग घेतला होता हा आता कळीचा मुद्दा ठरतोय। राम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा जसजसा जवळ येतोय तसतसं त्यावर उत्तर देताना विरोधकांची भंबेरी उडत असल्याचं सगळ्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।